लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। साई वैष्णवी बिल्डकॉन या बांधकाम संस्थेचा जीवन दर्शन गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे। नाशिक पुणे रोडवरील शिवाजीनगर या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सुरू होतो आहे। माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या हस्ते यावेळी भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला। यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवरांची तसेच आप्तेष्टांची खास उपस्थिती होती। अव पूरस्तात अव उत्तरात्तात अव दक्षिणात्तात अव चोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिदेवसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मो जायते सर्वं जगन्नाथः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽस्मिद्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभुवर्भुवस्वरो। साई वैष्णवी बिल्डकॉन 2012 म्हणजेच गेल्या 13 वर्षापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे। 2016 पासून साई वैष्णवी बिल्डकॉन रिडेव्हलपमेंटमध्ये कार्यरत आहे। प्रीतम पावशे आणि त्यांची टीम यासाठी सर्व काम पाहत आहे। साई वैष्णवी बिल्डकॉन या संस्थेचे नाशिकचे प्राईम लोकेशन्स जसे की कॉलेज रोड, विद्या विकास सर्कल, महात्मा नगर, कृष्णानगर, हिरावाडी या ठिकाणी गृहप्रकल्प सुरू आहेत। या नव्यानं उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये असंख्य प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहे। दरम्यान या सर्व संदर्भात बांधकाम व्यावसायिक प्रीतम पावशे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे। नमस्कार, मी प्रीतम हरीश पावशे, संचालक साई वैष्णवी बिल्डकॉन। आज साई वैष्णवी बिल्डकॉन या संस्थेचा विजय ममता थिएटर समोरील शिवाजीनगर येथील जीवन दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या नवीन गृहप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मान्यवर, आप्तेष्ट व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। साई वैष्णवी बिल्डकॉन 2012 पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून साई वैष्णवी बिल्डकॉन 2016 पासून रिडेव्हलपमेंट या विषयावरती विशेष करून काम करत आहे। साई वैष्णवी बिल्डकॉनचे नाशिकचे प्राईम लोकेशन्स जसे की कॉलेज रोड, गंगापूर रोड, महात्मा नगर, विद्या विकास सर्कल, पंचवटी, हिरावाडी, कृष्णानगर या ठिकाणी बांधकाम गृहप्रकल्प पूर्णत्वास आलेले आहे। साई वैष्णवी बिल्डकॉन 2016 पासून स्पेशली रिडेव्हलपमेंट वरती काम करत आहे की ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या असलेल्या सर्व बाबींचा परिपूर्ण अभ्यास करून असलेल्या सोसायटीतील सभासदांना नूतनीकरण करून त्यांचा आत्मविश्वास वाढेल या पद्धतीने आपण कार्यरत असतो। जीवन दर्शन सोसायटी नाशिक पुणे हायवेच्या अगदी लगत असून तिथून रेल्वे स्टेशन्स, हॉस्पिटल्स, करमणुकीची साधनं, थिएटर्स अत्यंत जवळ अंतरावरती आहे। भूमिपूजन आपलं झालेलं आहे आज आणि आजपासूनच आपण कामाला सुरुवात करतो। छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी जीवन दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नव्याने या ठिकाणी उभारणी होत आहे। गेल्या 30 वर्षापासून ही इमारत या ठिकाणी दिमाखाने उभी होती आणि सर्व सभासदांनी ठरवलं का जीर्ण होण्याच्या अगोदर नव्याने पुन्हा इमारत या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि त्या निमित्ताने आमचे जवळचे मित्र पावसे साहेब हे बिल्डर व्यवसायामध्ये अनेक वर्षापासून आहेत आणि म्हणून सर्व सभासदांनी ठरवलं आणि ठरवून एक ठराव केला की पावसे साहेबांना ही नव्याने इमारत उभारण्यासाठी त्यांना हे संपूर्ण जबाबदारी द्यायची आणि खूप आनंद वाटतो की पावसे साहेबांनी ही जबाबदारी घेऊन आज याचं भूमिपूजन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि ह्या जीवनदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांना शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना मी पावसे साहेबांचं मुद्दामून या निमित्ताने कौतुक करेल की त्यांचं अनेक ठिकाणी त्यांनी इमारत उभ्या केलेल्या आहे। नाशिक शहरामध्ये आमच्या महापालिकेमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि त्यानिमित्तानं ही संधी त्यांना मिळालेली आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाचं घर हे नव्याने होणं, चांगलं होणं, एक चांगलं देखणं होणं हे त्या कुटुंबामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि फक्त कुटुंबातच नाही
तर आमच्या भागामध्ये मी या नगरसेवक ह्या नात्याने नाही तर ह्या भागातला एक कार्यकर्ता ह्या नात्यानं या भागामध्ये सुद्धा ह्या भागातल्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. या इमारती उभारल्याने ह्या आमच्या संपूर्ण भागामध्ये सुद्धा एक देखणं स्वरूप येणार आहे आणि म्हणून मला विशेष या निमित्तानं आनंद आहे. मी सगळ्या सभासदांचं आमचे कैलास भाऊ शेजवळ आहे, जितेंद्र आमचे केदारे आहे आणि सगळेच सभासद आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पावसे साहेबांचा आभार मानतो आणि या निमित्तानं माझ्या हस्ते या ठिकाणी कुदळ मारून जे काही भूमिपूजन झालं त्याबद्दल सुद्धा मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. आणि या नवीन वर्षामध्ये जे काही 2025 वर्ष झालेलं आहे सुरू झालेलं आहे 2026मध्ये शेवटच्या डिसेंबरपर्यंत या सगळ्यांना नवीन घर भेटो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जितूभाई लदानी, संदीप पाटील, जितेंद्र केदार, पवन महाजन, रघुनाथ चोपडे, विजय माळोदे तसेच अनेक नागरिकांची खास उपस्थिती होती. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.